पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज सोलापूर दौरा आहे। सकाळी 11:15च्या सुमारास मोदी सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत। सोलापुरातल्या कुंभारी इथं साकारण्यात आलेल्या रेनगर गृहनिर्माण संस्थेतील 15,000 घरांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरूच्या दिशेने रवाना होतील। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। तर साधारण 11:15च्या सुमारास सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार आहेत। हेलिपॅड जवळून या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहे। विजय, सोलापूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे, तेवढीच उत्सुकता सुद्धा आहे, कारण काय भव्य दिव्य प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करतायत, कशी तयारी करण्यात आली आहे? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे, कारण 10:45 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापूरमध्ये आगमन होईल। आणि जर आपण बघितलं तर हेलिपॅड असेल, त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था असेल, अतिशय बंदोबस्त आहे तो प्रचंड लावण्यात आलेला आहे। जे मार्ग आहे, कारण हेलिपॅडपासून जो कार्यक्रमाचा ठिकाण आहे ते अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि त्या सगळ्या मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। हे सगळं जर परिसर बघितला तर प्रज्ञा, हा त्या ठिकाणी शेती आहे, आजूबाजूला पिकं आहेत, त्यामुळे सगळे जे सुरक्षाकर्मी आहेत असतील ते या सगळ्या शेतांमध्ये जाऊन सगळी पाहणी करत आहेत। प्रत्येक ठिकाणी पोलीस आहेत ते या ठिकाणी बंदोबस्ताला ठेवलेले आहेत। खरं तर या मोठा प्रकल्प आहे आणि याचं लोकार्पण सोहळा असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। प्रचंड मंत्री सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, सीएम डीसीएम हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हेलिपॅडपासून कार्यक्रमाचं ठिकाणी अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे आणि या सगळ्या मार्गावरची सुरक्षा व्यवस्था आहे ती देखील तैनात करण्यात आलेली आहे। साधारण या सगळ्या परिसरामध्ये एसपीजीने सगळं ताबा आहे तो घेतलेला आहे। पोलीस जे आहेत ते देखील या रस्त्यावरून बाजूला उभा करून सुरक्षा व्यवस्थेचा तयारी आहे ती केलेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर 3 हेलिपॅड त्या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मग मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील आणि मग पुढचा कार्यक्रम आहे तो सुरू केला जाणार आहे। मात्र जोपर्यंत या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूच्या दिशेने जाणार नाहीत तोपर्यंत हा सगळा तगडा बंदोबस्त आहे तो अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रज्ञा, विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।